बिग बॉस मराठी सीझन 6 एक नवीन प्रोमो आला आहे, ज्यामध्ये रितेश सर तन्वीचे क्लास लावताना दिसत आहे आपल्याला. आणि तन्वी ज्याप्रमाणे म्हणजे राखीने जसं बोलली होती, राखी बोलली होती की आयुष तुझा बॉयफ्रेंड आहे का, तर ठीक आहे तिने विचारलं होतं. तर रितेश सरांचं म्हणणं की तुम्ही रिॲक्ट झालात आणि तन्वी कोलते किती बोलते. तर हे जे आहे ना, हे राकेश पहिलेच बोलला होता, जर तुम्हाला आठवत असेल तर. ज्याप्रमाणे तन्वी आवाज चढवत होती या वीकमध्ये बहुतेक असे पंगे घेतले तन्वीने. तन्वीला अजून बरेच राखीला जे ती बोलली की माझा मेंदू घे, माझा डोकं घे, अक्कल केसांबरोबर तिकडे कचऱ्यात टाकून आली का वगैरे, अशा बहुतेक शब्द जे ना ती राखीला बोलली. तर त्याबद्दल पण बोललं जातं का आज रात्री आपण बघूया. पण जे ओव्हर रिॲक्ट केलं की आयुष तुझा बॉयफ्रेंड आहे असं बोलताना जे ओव्हर रिॲक्ट केलं आहे तन्वीने, त्याबद्दल रितेश सरांनी जबरदस्त क्लास जी ना तन्वीची लावताना दिसले रितेश सर. आणि तन्वीच्या डोळ्यात पाणी बघू शकतो आपण. पाहिलं का तुम्ही प्रोमो? नसेल बघितला तर नक्की बघा. अजून एक प्रोमो आउट झाला आहे, ज्यामध्ये प्राजक्ताचे क्लास लावताना दिसत आहे रितेश सर. प्राजक्ताची क्लास लावलेली आहे. आणि प्राजक्ताने, तुम्हाला आठवतं आहे का, प्रभू बाहेर बसला होता तर म्हणजे पहिले ती बोलली आणि मग सगळ्या टोळीने मिळून ते त्या प्रभूला टार्गेट केलं होतं. तेव्हाच मी म्हणली होती हा विषय यार भाऊच्या मुद्द्यावर येऊ शकतो, आणि आलाच. कारण आहे ना, ते होतं असं जेव्हा आहे ना एक 5-6 जण जेव्हा एकावर हवी होता आणि मग तो एक जण रडतो किंवा मग त्याला सिंपती म्हणजे काही पण मिळतं, तर भाऊच्या धक्क्यावर म्हणा किंवा विकेंडचा वार हिंदीचा असो बोललं जातंच, आणि ते बोललं गेलं पण. प्राजक्ता बसली होती, नंतर प्रभू तिथे ऑलरेडी बसला होता वाटतं. नंतर प्राजक्ता आणि सागर मे बी का विशाल तिथे येऊन बसले आणि ते म्हणे काहीतरी बोलले. आणि मग प्राजक्ता बोलली प्रभूला, जा आतमध्ये जाऊन सांग, जा सांग बाई. यावरूनच रितेश सर बोलले का तुम्ही डायरेक्ट बोलले प्रभूला की जा जाऊन सांग. त्याने तुम्हाला काही डिवसलं होतं का? तो तुम्हाला काही बोलला होता तर बोलला होता का? तर तुम्ही का? आणि त्याच्यानंतर सगळेचे सगळे जे अटॅक करायला लागले प्रभूवर. आणि इवन सागर कारंडेचं तर मला इतकं आश्चर्य आणि खूप हसू आलं की ज्याप्रमाणे प्रभू आतमध्ये खुर्चीवर जाऊन बसला रडायला, आणि सागर आला मध्ये, अरे प्रभू रडतोय. ओ ओके, कॅमेरा कॅमेरा कॅमेरा, ठीक आहे, चालू दे. ते होतं ना, ते खूप फनी होतं यार, खूप असं. आणि फन तर काल यार राखीने पण केलं यार तन्वी बरोबर. काय फन होतं ते, काय ते अनुश्रीचे तिचे ते हातवारे होते. मला यार खरंच आसिम आणि पारसची आठवण आली सीझन 13मध्ये, जेव्हा एंडला चालू होत्या सगळ्या गोष्टी, तेव्हा सलमान सरांनीच ॲडवाईस केलं होतं त्यांना का तुम्ही ना ब्रेक डान्स करत आहे ना भांडत जा, आणि ते तसंच करत होते. आणि अनुश्री आणि राखी काल सेम तसंच करत होते, लाईक आसिम आणि पारस सेम त्यांच्यासारखेच करत होते, ब्रेक डान्स करता करता भांडत होते. ते जे अंडी उचलायची ती त्याच्या वेळेस, ते एकदम तेच आठवलं मला. तर राखीने काल अंड्यावरून जो पंगा केला यार, तुम्ही काही म्हणा, सीझनमध्ये ना यार एक जबरदस्त तडका जो यार राखीने लावला आहे. वाईल्ड कार्डची इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर वाईल्ड कार्ड 1 नाही 2 नाही 3 वाईल्ड कार्ड येणार आहे, 3. आणि त्याची नावं मी लवकरच सांगणार आहे. रोशन भजनकर एविक्ट झाला आहे कालच बातमी दिली मला वाटतं, काल लेट नाईट, मला वाटतं 11-11:30च्या दरम्यान मी टाकला आहे व्हिडिओ की रोशन भजनकरचं एविक्शन जे झालेलं आहे, तर ते किती फेअर आहे किती अनफेअर आहे मला सांगा यार कमेंट सेक्शनमध्ये. पण मला वाटतं ते फेअर आहे, कारण मी तर ते डबल पाहिजे होतं, प्राजक्ता पण त्याच्यावर जायला पाहिजे ते. पण ॲज युज्युअल आपल्याला माहिती आहे की प्राजक्ता, मला असं थोडं पहिले जाणवत होतं की प्राजक्ता बिग बॉसची फेवरेट आहे. पण मला काल आहे ना एकदम ते म्हणता ना एकदम भरोसाच झाला की हाय बे, प्राजक्ता फेवरेट आहे बिग बॉसची. आणि बघू आता प्राजक्ताला बिग बॉस कधी पाठवता, कारण तिचाही गेम नाही आहे. रोशन भजनकरचा जसा गेम नव्हता ना, आता 2-3 वीकपासून तर तो 0 होऊन गेला होता डायरेक्ट. म्हणजे त्याला थोडासा सचिनबरोबर तो बोलायचा, केअरिंग चालू होतं त्यांचं. सचिन कुमावत गेला आणि तो एकदम अजून एकटा पडला, मग तो 0 होऊन गेला रोशन. आणि रोशनचा खरोखर गेम नव्हता. पहिले तो विशालच्या सांगण्यावरूनच खेळायचा, त्याला गेम खरंच कळत नव्हता यार.
मला एक कळत नाही यार, बिग बॉसमध्ये जे पण कंटेस्टंट येतं ना, जे इतकी मोठी नाव असतं, स्ट्रॉंग नाव असतं, प्लीज तुम्ही ना बिग बॉस शो काय आहे ते समजून घ्या. बिग बॉस शोमध्ये काय करायचं आहे ते पण समजून घ्या यार. आणि बहुतेक लोकांच्या तर हे पण कंप्लेंट असतात सदस्यांच्या जे बाहेर आले ते, जसे सचिन कुमावतजींचा इंटरव्ह्यू झाला असेल, करणचा इंटरव्ह्यू झाला असेल, ते म्हणताय की आम्ही घरामध्ये खूप काही केलं आहे तर त्यांनी दाखवलं नाही. तर हे एक फेवरेटिझम शोचं असतं काही कंटेस्टंटच्या प्रती, की जे त्यांचे फेवरेट्स असताना ते त्यांचे जे असताना कंटेंट ते सर्वात जास्त दाखवतात. त्यांचे म्हणजे ते कुठे बसले असेल, काय गप्पा असेल, काय ते त्यांचं जास्तीत जास्त दाखवतात. आता बिग बॉसचं फेवरेट कोण आहे तर दिसते बे काटा टीम आहे, पण ते टोळीचं पण तितकंच दाखवतात. कारण ते म्हणतात ना हिरोबरोबर विलनचे पण ते डायलॉग दाखवले जातात. त्याच्यामुळे तिकडे ज्यांचा खेळ आपल्याला दिसत नव्हता ना त्यांचे बिलकुल कंटेंट दाखवत नव्हते शोवाले. आणि बाकीच्यांचे बाल्कनी ग्रुपचं बघा जास्तीत जास्त काहीच दाखवलेलं नाही. पण इकडं काटा आणि टोळीचं सगळे फुटेज आपल्याला बघायला मिळत होते, ते भांडणाचे असो किंवा काही असो. तर त्या गोष्टी असतात बिग बॉसच्या घरात की दाखवलं जातं. म्हणून म्हणते यार बिग बॉस प्लीज, बिग बॉस मराठी ना 24 तास लाईव्ह करा. कळत नाही म्हणजे कोणत्या कंटेस्टंटने किती कॉन्टेंट दिलेला आहे, किती घरात काय काय केलं आहे, भांडणं केले, धिंगाणा घातला आहे, एंटरटेन केलं आहे जनतेला, काय ते दिसू द्या. ॲटलिस्ट नेक्स्ट इयरपासून तरी मला असं वाटते बिग बॉस मराठीने या सगळ्या गोष्टी चालू कराव्या यार. तर ओव्हरऑल 2 जे प्रोमो आहे ते आलेच बाहेर, ज्यामध्ये प्राजक्ताची क्लास लावली आहे रितेश सरांनी, जी लागणारच होती, मी रिव्ह्यूमध्ये सांगितलं होतं तसं. आणि तन्वीची क्लास लागली आहे. तर मला असं वाटतं तन्वीची अजून क्लास लागली पाहिजे. प्रभूला मला वाटतं जे तिने ते चावीचा जो मुद्दा गाजला, जो चावी चोरली त्याच्याबद्दल इतकं तर काही गरज नाही बोलण्याची, पण मग 1-2 शब्द तर बोलायलाच हवी त्याच्याबद्दल. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राखीला जे ती बोलली की माझ्याकडून अक्कल विकत घे, असं काहीतरी बोलली ती ना ती. आणि त्याच्यानंतर काल पण बोलली ती की केस कापले, तुझी डोकं पण कापून आली का तू, असं बोलली होती. तर हे जे तिचे डायलॉग्स आहे याबद्दल रितेश सरांनी तन्वीला नक्कीच झापलं पाहिजे. मला असं वाटतं आता क्लास घेतली पाहिजे तिची, असं मला वाटतं. चांगली शाळा जी ना तन्वीची घेतली पाहिजे. कारण या वीकमध्ये तन्वीने खरं खूप इरिटेट केले. म्हणजे राखी ज्याप्रमाणे तन्वीच्या मागे, राखी वर्सेस तन्वी बघायला अजून जास्त मजा येते आपल्याला. तर त्या सगळ्या गोष्टी आहेत तिथे. आणि सगळ्यात महत्त्वाचं वाईल्ड कार्ड 3 येत आहे बाई. कोण येणार आहे, काय येणार आहे इथेच सांगणार आहे मी नावं. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. म्हणजे तुम्हाला जर एकदम एक्साइटमेंट असेल कोण येणार आहे, वाईल्ड कार्ड एंट्रीज कोणाकोणाची होणार आहे, तर त्याच्याबद्दल मी लवकरच तुम्हाला देईल. जसं काल सांगितलं की रोशन एविक्ट झाले, सगळ्यात आधी मला वाटतं माझ्याच चॅनलवर तुम्हाला बघायला मिळाले. अजून तर कोणी रोशन भजनकरच्या एविक्शनची न्यूज आत्तापर्यंत टाकलेली तरी नाही. आता याच्यानंतर पडतील तर पडतील, पण मी काल रात्रीच टाकलं आहे की रोशन भजनकर घरातून एविक्ट झाला आहे. ज्यावेळेस प्राजक्ताचा जो प्रोमो कटला ना तेव्हाच मला डाऊट आला की प्राजक्ताचं कदाचित एविक्शन झालेलं नाही, कारण प्रोमो त्याचा कटत नाही ज्याचं एविक्शन होणार असतं. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मग तेव्हाच कळालं, म्हणलं नाही यार रोशन गेला आहे कदाचित. तेव्हाच मला डाऊट आला आणि मग मी माहिती काढली आणि खरंच रोशन भजनकर एविक्ट झालेला आहे. आणि 3 वाईल्ड कार्ड येणार आहे. आणि प्राजक्ता आणि तन्वीची जी क्लास लागली म्हटलं त्याची अपडेट देऊन टाकू. तो ओव्हरऑल या होत्या प्रोमोच्या अपडेट्स. आणि तुमचं काय म्हणणं आहे यावर मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वाईल्ड कार्ड एंट्रीची नावं लवकरच सांगते मी तुम्हाला. जशी माझ्याजवळ येईल तशी व्हिडिओ बनवेल मी, ठीक आहे. सो म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. आणि रोशन भजनकरचं एविक्शन फेअर आहे की अनफेअर आहे? माझ्या मते तर फेअर आहे. तुमच्या मते काय आहे ते मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये.